तुम्हाला मी मागच्या 2-4 दिवसामध्ये सांगितलं होतं की बॅग आणल्यानंतर बॅगचं जी सिस्टीम आहे का ही लय महत्वाची. तर सेम काय प्रॉब्लेम झालाय माहिती आहे का दोस्तांनो. आज मी स्वतः बॅग आणली ते 1448 ची इंडिकेमची. तर 1448 ची इंडिकेमची बॅग आणल्यानंतर मी वरचं पॅकिंग फोडलं. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. वरचं पॅकिंग फोडलं. मी काय दुकानदाराचं वगैरे नाव वगैरे सांगणार नाही कुठनं आणली काय झाले, कारण दुकानदाराच्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो. ही वरनच साहेबांचा ह्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. तर तुम्ही बघू शकता ही वरची फक्त ह्या बॅग मध्ये स्कॅम काय होतंय माहितीये का. आता मी फक्त एवढाची एक दोरा ही वरची पॅकिंग काढली आणि ह्या आतमध्ये आतली बॅग फोडलेली आहे का, ह्या कोपऱ्यात फुटलेलं आहे बघा. अजून 1 किलो सुद्धा खत काढला नाही ह्यातनं, म्हणजे काहीच काढलं नाही बघा. ही फोडलेलं आहे म्हणजे काहीतरी का होईना पण काळा बाजार केलेला आहे हे इंडिकेमच्या बॅगेमध्ये. ह्यातनं काढून ही सील पॅक असणं गरजेचं आहे ना, त्याला असा डोबळा पाडलेला आहे हवा. हे दुकानदारालाच टाकणार आहे मी ही व्हिडिओ. काहीतरी हे लपडा झालेला आहे हवा ह्या बॅगचा. 1448 ची 5,500-6,000 बागाची किंमत आहे. हायपाचं किंवा के प्लस एसचा अशा कंपन्यांचं घ्यायला गेलो का त्याच्यामध्ये अशा प्रकारचा जर स्कॅम आहे तो होतोय. तर मित्रांनो नक्की तुम्ही घेताना बॅग जर फुटकी निघली तर महागारी दुकानदाराला द्या, घेऊ नका. आणि दुकानदारालाही सांगा ह्याच्यावरती सिक्युरिटी घ्यायला. ह्याच्यामध्ये काळा बाजार होतोय ही 1001%